हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती वाकळे, फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी शिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण बघत आहोत जॉमेट्री ऑफ 2 डायमेन्शनल जॉमेट्रिकल फॉर्म. आज आपण बघणार आहोत, त्यामध्ये फॉर्म बघणार आहोत. शेप आपण यापूर्वी बघितलेले आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अशी एक ड्रॉइंग शीट घ्यावी लागणार आहे. ड्रॉइंग शीटवर तुम्हाला मार्जिन आखून जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ऑफ 2 डायमेन्शनल जॉमेट्रिक फॉर्म अशी हेडलाईन आखून घ्यायची आहे. सर्व बाजूला तुम्हाला मार्जिन सोडल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने त्यावर तुम्हाला आखायचं आहे. आता सुरुवातीला हा आहे क्यूब. वेगवेगळ्या आपण फॉर्ममध्ये आपण क्यूब बघणार आहोत. क्यूब म्हणजे आपल्याला असा एक ढोबळा दिसणार आहे क्यूब सर्च आकाराचा. तर अशा पद्धतीने आपण काढायचा आहे. वेगवेगळे कलरिंग आपण याला करून काढला तरी हरकत नाही, म्हणजे आपल्याला असते सिलेंडर शेपमध्ये आपण अशा पद्धतीने काढू शकता. या पद्धतीने मी काढून त्याला कलरिंग करायचं आहे. सिलेंडर शेपमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर असतो कीबोर्डमध्ये आपल्याला अशा पद्धतीने आयताकृती हा भरीव असा ठोकळा काढायचा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण काढलेला आहे. यापूर्वी आपण नुसता असा आयात बघितला होता, रेक्टँगल, परंतु हा रेक्टँगल भरीव आता त्याला म्हणतात कीबोर्ड. आपण बघणार आहोत कोन. तर कोन आपण अशा पद्धतीने काढायचा आहे आणि अशी कलरिंग त्याला करायची आहे. यानंतर आहे प्रिझम. अशा पद्धतीने त्रिकोणी ठोकळा सुरुवातीला ऑफिसमध्ये वगैरे पाट्या लावण्यासाठी याचा उपयोग जास्त प्रमाणावर केला जात होता. तर अशा प्रकारे हा तुम्ही काढू शकता. आणि यानंतर असते स्पेअर, म्हणजे पूर्ण गोल आकृती, गोल राऊंड शेप काढायचा आहे जी पूर्ण की भरीव असते. अशा पद्धतीने तुम्ही ही संपूर्ण असाइनमेंट, ही जे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन 2 डायमेन्शनल जॉमेट्रिकल फॉर्म अशा पद्धतीची तुम्ही काढायची आहे. बघा, सुंदर होते तयार तुमची. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने विविध प्रकारचे कलर वापरून यामध्ये तुम्ही करू शकता. यामध्ये मी अशा प्रकारचे कलर यूज केलेले आहेत. बघा, हे कलर यामध्ये आपण वापरायचे आहे. हे पेन्सिल कलर आहेत, परंतु याला पेन्सिल कलरने तुम्ही वॉटरसुद्धा करू शकता. बघा, अशा पद्धतीने हे पेन्सिल कलर आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पेन्सिलचा उपयोग करू शकता. हे 48चा पूर्ण सेट असतो. अशा पद्धतीने तुम्ही हा पूर्ण सेट घेऊन या माध्यमातून कलरिंग करणं खूप सोपं जाते. पोस्टर कलर त्यापेक्षाही सोप्या पद्धतीने स्टॅटलर कलर तुम्ही उपयोगात आणून अशा पद्धतीने पेन्सिलच्या कलरने तुम्ही करून हे तुम्ही असाइनमेंट पूर्ण करू शकता. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, थँक्यू.